आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आउट स्ट्राइक वरती असेल अनिकेत आणि नॉन स्ट्राइक वरती विशाल, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज नगरसेविका अप्रिमताई अकवारे 11 टीम धारावे संघाकडून विकी भोईर इन ऍक्शन मध्ये असेल. इट्स अ बिग फाइट, इट्स अ बिग मॅच. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना प्रेक्षकांच्या आता भेटीस आला. ए गटातील हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धावाला होईल सुरुवात. गणपती बाप्पा पहिल्या षटकासाठी विकी भोईरला आपण पाहतोय. रेड्स ऑफ महाराष्ट्र टीम मधून खेळणारा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओ बाउन्सर चेंडू, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. खांद्याचा अतिरिक्त वापर, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. आणि तदनंतर पहिली रन्स व्हाईटच्या स्वरूपाने स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धारावी संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलाय. ओ चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पण विकी भोईर टेनिस बॉल क्रिकेट मधील मोठं नाव आहे. या गोलंदाजाकडे ती कौशल्य आहे, ती अबिलिटी आहे, तो क्लास आहे. खरं तर कमालीची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आणि खरं तर पहिला चेंडू वाईट आल्यानंतर कमालीचं कमबॅक. ओ व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग, सुपर बॉलिंग. विकी भोईरचा क्लास मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. इन स्विंग, आउट स्विंग, त्याच बरोबरीने यॉर्कर, बाउन्सर, सर्व गुण संपन्न असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ज्या खेळाडूची प्रतीक्षा केली जात होती असा सर्व गुण संपन्न खेळाडू विकी भोईर. ओहो क्या बात है, क्या बात है. कमालीची गोलंदाजी. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विकी भोईर खरं तर जे अंडर 19 गटातील खेळाडू सामना पाहतायत, जे नवोदित खेळाडू हा सामना पाहतायत, विकी भोईरची गोलंदाजी तुम्ही पहा. काय व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग रनअपनी फास्टर गोलंदाज या मैदानावरती विकी भोईरला आपण पाहतोय. समोर उभा खेळाडू असेल अनिकेत, अनिकेत सारख्या गुणवान खेळाडूला आता शांत करण्यात यश आलंय. ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल 4 टू व्हीलर बाईक राहिल्यात, बायकर मॅन टीम पारगावचा खर तर शांत उभा आहे. ओ नेक्स्ट बॉल, दिशा दिल्या, अप्पर कटचा फटका, चेंडू मात्र निघाला थर्ड मॅन बोर्ड लाईनचं दर्शन घ्यायला सीम पार, चौकार. इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, इरादे लाख बनते और बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. श्रद्धा आणि शबुरीचा ज्यांनी कान मंत्र दिला, साई चरणी नतमस्तक होऊन खरं तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. नेक्स्ट बॉल खरं तर बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. गली आणि पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली. एक सिंगल, धाव संख्या एकनी वाढेल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात. 6 ऑन द बोर्ड. ए पूल मधील सामना आपण पाहतोय, पण जास्त रन्स तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहेत. गोलंदाजांचा बोलबाला, गोलंदाजांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये तुम्हाला आणि आजच्या रात्रीत आणि खास करून ए पूल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पाटा विकेट वरती काय कमालीची गोलंदाजी केली आहे विकी भोईर या गोलंदाजाने. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न, सुरक्षित फटका, विसे पंदे खेळण्याचा प्रयत्न, व्हाईटिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि
रन्स आल्या स्कोर कार्ड वरती 10 ऑन द बोर्ड. पहिलं षटक संपलंय. दुहेरी धाव संख्येत खरतर धाव संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 10. 3 षटकांची खरतरी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडूंचा हा सामना आणि त्यातील 6 चेंडूंवरती रन्स आलेत 10. पण खरं तर करंट रन रेटचा जर का आपण विचार केला तर 30 धाव संख्येपर्यंत मजल मारण्यात यश येईल धनवीर पारगाव पुणे या संघाला. पाहूया या मॅच मध्ये किती धाव संख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. दोन्ही संघांचा विचार जर का आपण केला तर बलाढ्य संघ टीम धारावे नवी मुंबई परिसरामध्ये ज्या संघाचा वर्चस्व ज्या संघाचा दबदबा राहिलाय असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपला पाहायला मिळतोय. नगरसेविका अफरीमताई अखवारे 11 धारावे आणि त्यांच्या विरोधात पुणे जिल्ह्यातून फार दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत जे संघ पोहोचलाय अर्थातच धनवीर पारगाव पुणे या दोन संघांमध्ये हे बॅटल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ओव्हर ऑफ करण्याचा प्रयत्न खेळाडू तिकडे असेल परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू मात्र निघालाय सीमा पार. षटकार. क्या बात है. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 10 परंतु सेकंड ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मिळाला षटकार. गोलंदाज धीरज भोईरच्या वरती हे आक्रमण. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या स्वप्नातून खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच सुदर्शन म्हात्रे यांना पंचांच्या भूमिकेत पाहतो आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आमचे बंधुतुल्य मित्र बंटी म्हात्रे. ओ सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि तदनंतर रन्स मिळाले. 1 सिंगल. धावसंख्या जरूर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय अर्थातच 18 रन्स स्कोर बुक वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 10 रन्स आल्या. सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर पहिला चेंडूवरती आलेला षटकार तदनंतर व्हाईट बॉल आणि मग दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल रन्स. 8 रन्स दुसऱ्या षटकामध्ये खर्च करत असताना गोलंदाज धीरज भोईर या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न ना शेंडा ना दांडा. आमचे प्रवीण गायकर नेहमी म्हणतात अगदी बुंद्यात चेंडूला फेकलाय. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. अगदी बुंद्यात अर्थातच स्टोक क्रसिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जाईल असा यॉर्कर चेंडू या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. डॉट बॉल आला. मोठ्या फलंदाजांच्या अगेन्स्ट तुम्हाला अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. ओ शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक इंटरसेप्ट आहे. कॅच अँड बॉलचा चान्स पकडला जाईल. गोलंदाज धीरज भोईरने आणखीन 1 विकेट. फलंदाज पहिला बाद होईल. अर्थातच विशाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. विशाल मोरे. विशाल मोरे हा खेळाडू बाद झाला आणि तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती खेळाडू असेल यश शिंदे. हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पण मोठी स्पर्धा
पारगाव संघ खेळतोय, परंतु टेनिस बॉल क्रिकेट मधला नियम आजही आम्ही खरं तर आवर्जून सांगू पारगाव टीमला की कंपल्सरी ड्रेसिंग. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मधला नियम आहे. हा प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेत नाहीये, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग ही हवंय. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी, जबरदस्त चेंडू आपला पाहायला मिळाला. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. खरं तर मातीचा सुगंध आता आला असेल फलंदाजाला. यॉर्कर बॉल जरूर आपण पाहतोय. कंपल्सरी ड्रेसिंग बद्दल आपण चर्चा करतोय. पैन तालुका, उरण तालुका, पनवेल तालुका, नवी मुंबई परिसर या संपूर्ण विभागामध्ये तुम्हाला कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम जरूर पाहायला मिळेल. ओ आणखीन एक तेज तर्रार वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज धीरज भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 1 विकेटच्या मोबदल्यात 18 रन्स प्रति षटक 9च्या सरासरीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला धनवीर पारगाव पुणे आणि त्यांना फाईट करत असताना टीम नगरसेविका अफरीमताई 11 टीम दारावे सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि त्यांचा संपूर्ण ताफा अर्थातच त्यांच्या सोबत आलेले जवळपास 40 ते 50 त्यांचे समर्थक या मैदानावरती जरूर पाहायला मिळत आहेत. 18 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक वरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेतला आपण जरूर ऑन स्ट्राइक वरती जरूर आपण पाहतोय. नॉन स्ट्राइकला यश शिंदे, तर अंतिम षटकासाठी गोलंदाज सचिन नाईक. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज. ओ सचिनचा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय अलोंग द कार्पेट. डीप मध्ये प्रोटेक्शन असेल, रन्स येईल एक सिंगल आणि तदनंतर सिंगलला कन्वर्ट केले डबल मध्ये. रन्स आल्या 2 या धावसंख्येने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 20 ऑन द बोर्ड. रन्स आल्यात 20 स्कोर कार्ड वरती 20 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. ओ खराब चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता. ऑफसेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळाले फक्त 1. धावसंख्या 21 या अंकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्यातील खर तर एक बलाढ्य संघ धनवीर पारगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. खर तर उरण तालुक्यामध्ये पारगाव देखील संघ आहे, परंतु पुणे जिल्ह्यातील हा संघ फार दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती त्यांची उपस्थिती आपण जरूर पाहतोय. चांगला चेंडू आहे, खराब क्षेत्ररक्षण, बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तदनंतर एष्टीरक्षक बीट झाला. चेंडू निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमा पार, चौकार. यस डीजे प्लीज. पंचवीस रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 25 ऑन द बोर्ड. हो लॉफ केलाय, चेंडूला सरळ पाठवले सीमा पार. ब्रँडेड क्वालिटी स्ट्रोक, आर पार, सीमा पार, चेंडू निघाला, षटकार. खर तर या मैदानाचा आपण विचार केला तर बाउंड्रीज तेवढ्या दूर नाही आहेत. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावबाची संधी आहे, स्ट्रेट हिट. नॉन स्ट्राइकला खेळाडू आता धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची रन्स मिळणार नाहीये. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर मागच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. 31 रन्स
स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय आता या पहिल्या इनिंग मधला हा लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय आजच्या रात्रीत रुपेश पाटील आणि त्याच बरोबरीने दत्ता सरांचा आवाज खरं तर कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही ऐकलायत पंचांच्या भूमिकेत आमचे परम मित्र सुदर्शन म्हात्रे बंटी म्हात्रे हनुमानजी नाईक यांची उपस्थिती खरं तर आपण जरूर पाहतोय हो चांगला फटका आहे लाऊडली अपील लेग बफर ऑफ द विकेट पायावरती चेंडू आदलला आणि त्यानंतर लास्ट बॉल वरती विकेट 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना धनवीर पारगाव पुणे संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 31 आणि आता टार्गेट सेट केलंय येणारे 3 षटक विजयासाठी नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 टीम दारावे संघाला आता रन्स करायचे आहेत 32 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये दारावे संघाच्या समोर जरूर आपण पाहणार आहोत मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी 2 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये ऐकूया डीजे आना 32 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अर्थातच धारावीचे टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील तत्पूर्वी 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी आपण धनवीर पारगाव संघाला देतोय पण त्यांचा 12th मॅन नाहीये महत्वाच्या मॅच मध्ये खरं तर जो पॅनल्टी ज्या प्रतिस्पर्धी संघाने मागितलंय सुदर्शन पेनल्टी जरूर 2 धावांची पेनल्टी
या ठिकाणी जरूर दिली जाईल. जे टार्गेट 32 होतं, आता मात्र आमच्या गुणलेखकाला आम्ही विनंती करू की ते टार्गेट आता 30 करा. तुम्ही 32 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असताना 2 रनची पॅनल्टी. पण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो संगम, तुमचा 12th मॅन किट मध्ये हवाय. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आणि त्याच बरोबरीने 12th मॅन किती महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय, खरं तर धनवीर पारगाव पुणे संघाचा जर का आपण विचार केला तर त्यांच्याकडे फक्त 11 खेळाडू आहेत. ज्या सीट्स रिझर्व होत्या 11 खेळाडूंसाठी तेवढेच खेळाडू आलेले आहेत. 2 रनची पॅनल्टी, टार्गेटमधनं 2 रन्स कमी केल्या जातील. आता डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे रन्स करायचे आहेत 30 टार्गेट. पहिला चेंडू, हो वेगवान चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय क्षितिज दिवेकर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. अवांतर धाव संख्येने खर तर या धाव संख्येला सुरुवात झाली आहे. आमचे परम मित्र जिथे गावचे रामनाथ ठाकूर यांची उपस्थिती खर तर धारावीच्या टीमच्या डगआउट मध्ये जरूर आपण पाहतोय. सन्माननीय मुद्दुशेठ अकवारे साहेबांचे कट्टर समर्थक या ठिकाणी रामनाथ ठाकूर यांची उपस्थिती आपण पाहतोय. प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नगरसेविका अफरीमताई अकवारे यांच्या वतीने असेल. आणि जसं पारितोषिक लावलं गेलं हा चौकार आलाय. या 4 धावांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 5 अर्थातच हाताची बोट आपली 5 पांडव आणि धावसंख्या देखील स्कोर कार्ड वरती असेल 5 ऑन द बोर्ड. हो धीम्या गतीने चेंडू फेकलाय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, पूर्ण गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वेग देत नाहीये. धीम्या गतीने खरं तर चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाज क्षितिज दिवेकर या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 30 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. ओ बॅटची कडा घेत शॉर्ट टार्डला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू अडवण्यात यश येईल. रन्स येईल. एक सिंगल. 6 ऑन द बोर्ड. मध्यरात्रीत सुरू असलेला सामना, 1 गटातील महत्वाची मॅच. एका बाजूला नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 धारावे त्यांच्या विरोधात धनवीर पारगाव पुणे अशी लढत. 30 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. मच विन मॅच. हो लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक उभा असेल. सोप्पा झेल पकडलाय. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन विशाल भोईर बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर धीरज भोईर. मागच्या मॅचचा हिरो. इट्स अ परफेक्ट ऑलराऊंडर. सर्व गुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू. खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक सलग 2 वेळा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच च पारितोषिक विजेता राहणारा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये धीरजला जरूर आपण पाहतोय. प्रतिषटक 10च्या सरासरीने रन्स करायचे आहेत धारावी टीमला. रिक्वायर्ड रन रेटचा जर का आपण विचार केला तर 10.00 आणि पहिलं षटक सुरू असताना धारावी संघ खरं तर 30चा पाठलाग करत असताना रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 6 ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 6 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. लास्ट बॉल या खरं तर पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. हो बॅटची कडा
एजंट टेकन, फलंदाज बाद होईल. इट्स अ बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता लागलाय गळाला. फलंदाज धीरज भोईर बॅक टू द पॅव्हलियन. आजच्या रात्रीत वन मॅन हिरो राजू दादा, राजू भाई. आजकाल सर्वच भाई आहेत. विवेक दादा तुमचे नाहीत, आमचे सर्वांचे आहेत. व्यासपीठावरती उपस्थित राहिले आमच्या सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. अर्थातच जी स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती आणि ती स्पर्धा कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता आता मात्र संपन्न होतोय. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, मी गावदेवी दीवच्या सर्व सदस्यांचं, सर्व ग्रामस्थांचं, ज्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं की आपल्या गावाच्या नावाची स्पर्धा संपन्न व्हावी आणि ती स्पर्धा आता संपन्न होत असताना आपण पाहतोय. हो, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. यॉर्कर चेंडू जरूर आपला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर, अगदी सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपला पाहायला मिळाला. पण लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आहे आणि त्याचा फायदा घेत असताना गोलंदाज अनिकेत ला जरूर आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सलगच्या 2 सिक्सर साठी नगरसेविका अफरीनताई अखवारे यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयाचं पारितोषिक जरूर असेल. ओ, फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आले. एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 8 ऑन द बोर्ड. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नगरसेविका अफरीनताई अखवारे 11 दारावे आणि त्यांच्या विरोधात धनवीर पारगाव पुणे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोटला मैदानावरती क्रिकेटचा रणसंग्राम. बॅटची कडा आणि आता चेंडू मात्र निघालाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप काल्या पडद्यावरती चेंडू आदळलाय. सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. झाडावरती बसलेला पक्षी फांदी हल्ल्यावरती कधीच घाबरत नाही, कारण का त्याचा फांदीवरती नाही तर त्याच्या पंखांवरती विश्वास असतो. पण विश्वास ठेवावा लागेल प्रत्येक खेळाडूला स्वतःवरती. ओ, धीम्या गतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधले. सुई धागा शॉट. चेंडू मात्र गॅप मधून फरार. चेंडू निघालाय सीमा पार. चौकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा. खर तर धावसंख्येचा विचार केला तर येणारे चेंडू बाकी असतील 8. रन्स करायच्या 14 दारावे टीमला. ओ, लेटकट करण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा द्यायची होती परंतु हा प्रयत्न फसलाय. कमालीचा चेंडू आपला पाहायला मिळाला. आउटस्विंग होणारा चेंडू. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 7 चेंडू मध्ये आता रन्स करायच्या 14. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. 440 चा करंट असणारी लढत. खर तर आपण पाहतोय क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं रणसंग्राम. एका बाजूला दारावे, दुसऱ्या बाजूला टीम पारगाव फुलटॉसला स्टिअर केलाय.
गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, सीमा पार, चौकार. व्यासपीठावरती आमच्या उजव्या बाजूला दिवचा सुपरस्टार संगम म्हात्रे आणि डाव्या बाजूला जर का विचार केला तर ललित वर्तक मोठे वडावचा खरतर वंडर बॉय यांची उपस्थिती जरूर आपण पाहतोय. सलगच्या 2 सिक्सर साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक नगरसेविका अफरीमताई अखवारे यांच्या वतीने 2 षटकार आले तर सामना फिनिश होईल. 6 चेंडू आणि 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जो रिक्वायर्ड रन रेट होता त्यानुसार जर खर तर बॅटिंग करत असताना धारावे टीमला जरूर आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त कमबॅक. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न आला होता कार्पेट डीप मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला, फिरकी घेतलंय, चेंडूने अक्षरशः गंडवलंय क्षेत्ररक्षकाला. चेंडू मात्र निघाला सीमा पार, हा चौकार. सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांच्या सोबत आलेल्या 50 पाठीराख्यांचा आशीर्वाद आहे, असंच काहीसं म्हणावं लागेल. यस डीजे प्लीज. डीजे असं म्हणतात, खर तर देव दूर नाही आहे. चौकार आलाय. ओहो क्या बात है. मुद्दूशेठ अकवारे साहेबांच्या ताफ्याकडे आता चेंडू निघालाय. आउट ऑफ द पार्क, मॅच फिनिश. इट्स अ गेम ओव्हर. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केलंय. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. षटकार आलाय आणि हा सामना जिंकलाय नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 धारावे. वेल प्लेड बॉयज. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट भावेश नाईक ठरलाय त्या मॅचचा हिरो. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिकडे सामना वीर पारितोषिक आपण जरूर देणार आहोत. मी मान्यवरांना आमंत्रित करेल. नितीन दादा यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. यावं भावेश. प्लेयर ऑफ द मॅच, सामना वीर पुरस्कार या ठिकाणी जरूर आपण देतो. वेल प्लेड. क्या बात है भावेश. फंटास्टिक बॅटिंग, वेल फिनिश. खरं तर रायगडातील वेल फिनिशर या ठिकाणी जरूर आपण पाहतोय भावेश, आणि या खेळाडूचा सन्मान या ठिकाणी जरूर आपण करतोय. सामना वीर हे पारितोषिक खरं तर नायब सुभेदार साहेबांच्या